भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, स्वामी समर्थांचा हा एक साधा वाटणारा पण लाखो भक्तांना धीर देणारा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. स्वामी समर्थ यांची कथा फक्त एका संताची गोष्ट नाही, तर ती एका गूढ प्रवासाची, अध्यात्माची आणि भक्तीची गोष्ट आहे. कोणताही ठोस इतिहास नसताना अचानक प्रकट झालेला एक योगी, ज्यानं आयुष्यभर देशभर भ्रमंती केली, विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली आणि शेवटी अक्कलकोट इथं स्थिरावून हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली. आणि हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख ठरली. असं म्हटलं जातं की त्यांनी अनेक ठिकाणी फिरत लोकांच्या अडचणी दूर केल्या, त्यांना योग्य मार्ग दाखवला आणि साध्या पण प्रभावी शब्दांत जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक वेगळी शक्ती आणि शांतता जाणवत होती. म्हणूनच अनेक जण त्यांना दत्ताचा अवतार मानतात. त्यांनी लोकांना कर्म, श्रद्धा आणि संयम यांचं महत्त्व पटवून दिलं. त्यामुळेच आजही त्यांच्या नावाचा भक्तांच्या मनात एक वेगळाच आदर आहे. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि या दिनानिमित्तच त्यांचा प्रवास नेमका कसा सुरू झाला, त्यांचा जन्म कुठं झाला आणि ते प्रकट कसे झाले, या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा मुख्यतः हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आज म्हणजे शुक्रवारी 20 मार्च रोजी उत्साहात साजरा केला जातोय. या निमित्ताने या दिवशी विशेष उत्सव आणि पारायण आयोजित केले जातात. म्हणूनच लोकांच्या पाठीशी ठाम उभे असणाऱ्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची कथा आपण समजून घेणार आहोत. मंडळी, खरं तर स्वामी समर्थ महाराज कधी प्रकटले, त्यांचा जन्म कधी झाला यावर ठोस माहिती उपलब्ध नाहीये. पण अनेक कथांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनात जाऊन तिथं तपश्चर्याला बसले होते. तेव्हा काही कालांतरानं त्यांच्या भोवती वारूळ तयार झालं आणि त्यानंतर 350 वर्षे गेली आणि तो दिवस आला ज्या दिवशी एक लाकूड तोड्या त्या वारुळाजवळ आला आणि लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो थेट वारुळावर लागला. तेव्हा त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाल्याचं सांगितलं जातं. यासोबतच मंडळी, लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव जेव्हा वारुळावर बसला तेव्हा तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागला, ज्यानं स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तेव्हापासून कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असल्याची देखील मान्यता आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ तिथून श्री काशी क्षेत्र इथं प्रकट झाले. नंतर तेथून गंगा काठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. पण समर्थांचे प्रथम दर्शन मंगळवेढे गावात झाल्याचं मानलं जातं, जिथून ते अक्कलकोटला आले. तेव्हा ते रानात वास्तव्य करायचे आणि क्वचितच गावात जायचे. गावात आल्यावर एक ब्राह्मण कुटुंब श्री स्वामी महाराजांना जेवण द्यायचं. नंतर स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट इथं आले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी 3 दिवस अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नव्हता. म्हणून भक्त चोळप्पा स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी त्यांना खाऊ घातलं. तेव्हापासून चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले आणि तेव्हापासून श्री स्वामींची प्रचिती अक्कलकोटच्या लोकांना येऊ लागली. मग लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. अक्कलकोट इथं स्वामी महाराज प्रथम खंडोबाच्या देवळातल्या कट्ट्यावर स्थानापन्न झाले आणि पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. आणि म्हणूनच स्वामींच्या अक्कलकोट इथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात हे स्थळ त्यांचं तीर्थक्षेत्र झालं. तिथं महाराजांनी अनेकांना मार्गदर्शन केलं. मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचं संपूर्ण आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट खूप स्पष्टपणे समोर येते. ती म्हणजे ते फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर लोकांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे खरे गुरु होते. त्यांनी कधी मोठमोठे ग्रंथ लिहिले नाहीत, त्यांनी प्रवचने दिली नाहीत, पण त्यांनी साध्या आणि सोप्या शब्दांत लोकांना जगण्याचं खरं तत्वज्ञान शिकवलं. स्वामी समर्थांच्या आसपास नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे लोक असायचे. कोणी दुःखात असलेले, कोणी आजाराने त्रस्त, कोणी आर्थिक अडचणीत असलेले, तर कोणी मानसिक तणावात सापडलेले. पण स्वामींनी कधीच कोणाला नाकारलं नाही. त्यांनी प्रत्येकाची अडचण शांतपणे ऐकून घेतली आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या शब्दात एक वेगळीच ताकद होती, जी माणसाला संपूर्णपणे बदलून टाकायची. त्यांनी लोकांना एकच गोष्ट वारंवार सांगितली: कर्म करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. हा संदेश खूप साधा वाटतो, पण त्यामागचं तत्वज्ञान खूप खोल आहे. माणूस अनेकदा काम करताना त्याच्या परिणामाचा विचार करतो आणि जेव्हा अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही तेव्हा तो निराश होतो. पण स्वामी समर्थ सांगायचे की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. फळ मिळणं किंवा न मिळणं हे आपल्या हातात नसतं. त्याचबरोबर त्यांनी मनाच्या स्वच्छतेवरही खूप भर दिला. बाहेरून स्वच्छ दिसणं जितकं महत्वाचं असतं, तितकंच मनाने आणि विचारांनी स्वच्छ असणंही गरजेचं असतं. मत्सर, राग, द्वेष या गोष्टी मनात
ठेवल्या तर माणूस कधीच शांत राहू शकत नाही. म्हणूनच स्वामी समर्थांनी नेहमी मन शुद्ध ठेवण्याचा उपदेश केला. ज्ञानाबाबतही त्यांची विचारसरणी खूप स्पष्ट होती. ते म्हणायचे, जिथून जिथून ज्ञान मिळेल तिथून तिथून ते घ्यावं. पण फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं. अनुभवातून मिळणारं ज्ञान अधिक महत्त्वाचं असतं. आयुष्यातील प्रत्येक अनुभव माणसाला काहीतरी शिकवून जातो आणि तेच खरं शिक्षण असतं. मंडळी, स्वामी समर्थांच्या प्रत्येक कृतीत एक वेगळी शांतता आणि दिव्यता जाणवत होती. ते फार कमी बोलायचे, पण जे बोलायचे ते थेट मनाला भिडायचं. म्हणूनच लोक त्यांच्याकडे फक्त समस्यांचं समाधान मिळवण्यासाठी नाही, तर मानसिक समाधानासाठी येत असत. त्यांच्या उपस्थितीत लोकांना एक वेगळी शांती मिळायची. याच कारणामुळे अनेक भक्त दत्तात्रेय यांचा अवतार म्हणून स्वामी समर्थांना मानतात. दत्त परंपरेमध्ये गुरुचं स्थान खूप उंच आहे आणि त्या परंपरेत स्वामी समर्थांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांनी लोकांना फक्त भक्ती दिली नाही, तर योग्य आचरण आणि चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. इसवी सन 1878 मध्ये अक्कलकोट इथं स्वामी समर्थांनी समाधी घेतली. पण त्यांची समाधी ही त्यांच्या कार्याचा शेवट नव्हती. उलट त्यानंतर त्यांचे विचार आणि संदेश अजून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचले. आजही अक्कलकोटला लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या नावाने भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश मनात ठेवून परत जातात. मंडळी, गुरु परंपरेत स्वामी समर्थांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुपौर्णिमा असो किंवा त्यांचा प्रकट दिन, हे दिवस आपल्याला एकच गोष्ट शिकवतात की गुरु म्हणजे फक्त चमत्कार करणारा व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे आयुष्याला दिशा देणारी, योग्य आणि अयोग्य यामधला फरक समजावून सांगणारी एक शक्ती आहे. आपल्या आयुष्यात अनेक गुरु असतात. आई, वडील, शिक्षक, मित्र किंवा एखादा आध्यात्मिक मार्गदर्शक. प्रत्येक जण आपल्याला काही ना काही शिकवत असतो. कधी एखादा छोटासा सल्ला, तर कधी एखादा मोठा धडा. हे सगळं आपल्याला घडवत असतं. त्यामुळे गुरु हा नेहमी एखाद्या मोठ्या व्यक्तीचाच असतो असं नाही. ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकतो तोच आपला गुरु असतो. म्हणूनच या पवित्र दिवसाचं खरं महत्त्व म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या शिकवणीचं स्मरण करणं आणि त्या शिकवणीनुसार आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणं हे आहे. आजच्या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, चमत्कारांपेक्षा विचार मोठे असतात आणि श्रद्धेपेक्षा आचरण अधिक महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थांनी दिलेले संदेश जर आपण आपल्या आयुष्यात उतरवले, तर आपलं जीवन नक्कीच अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होईल. मंडळी, दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.